वैद्यकीय प्रवेशांसाठी नीटचं सुधारित रँक घोषित करण्यात आलंय आणि त्या म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले होते त्या 1563 परीक्षार्थींच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय। फेरपरीक्षेच्या निकालासह नीटचे नवे रँक्स जाहीर करण्यात आले आहेत। भारती सहस्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। भारती, नवीन निकाल जाहीर झालेले आहेत, काय बदल दिसून येतो या निकालात? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नीटचे जे विद्यार्थी आणि पालक आहेत त्यांच्यासाठी ही आहे की आता ते वेबसाईटवर जाऊन त्यांचा स्वतःचा जो रँक आहे जो आधी खूप मागचा होता, कारण आपल्याला माहिती आहे की पर्सेंटाईलमध्ये काही अनेक विद्यार्थी होते ज्यांना पैकी मार्क मिळाले होते, त्यामुळे आता सुधारित रँक त्यांना बघायला मिळणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने त्या 1563 जणांना जे ग्रेस मार्क दिले होते ते रद्द केले होते आणि त्यांची पुन्हा परीक्षा घ्या असे आदेश दिले होते। त्या आदेशानंतर 23 जूनला या 1563 मुलांसाठी पुन्हा परीक्षा घेतली गेली होती, मात्र त्यातले केवळ 813 विद्यार्थी त्या परीक्षेला बसले होते। त्यामुळे त्या 813 विद्यार्थ्यांचा नवा निकाल म्हणजे त्यांनी नव्याने जी परीक्षा दिली आहे त्याचा निकाल आणि ज्यांनी परीक्षा दिली नाहीये त्यांचा ग्रेस मार्क काढूनचा निकाल आणि त्याचबरोबर इतर सगळ्या 23 लाख विद्यार्थ्यांचा सुधारित जो काही स्कोअर आहे, सुधारित जो रँक आहे तो आता एनटीएने जाहीर केलेला आहे। त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, सुधारित रँक त्यांना बघायला मिळेल, कारण आता ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये त्यांना नव्या रँकसह जाता येईल। ठीक, भारती धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।